brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। वर्ष 2023 म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलेलं होतं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती आणि परत देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत येऊन बसलेले होते. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोघांनी सरकार स्थापन केलेलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा पोटनिवडणुका लागल्या. एक चिंचवडची निवडणूक आणि दुसरी कसब्याची. या कसब्याच्या निवडणुकीनंतर म्हणजे मला असं आठवतं की दोन्ही निवडणुका इतक्या प्रतिष्ठेच्या झाल्या कारण सरकार पडल्यानंतर परसेप्शन सेट करण्याचा जो खेळ होता तो या निवडणुकांमधून पूर्ण महाराष्ट्रभर जाणार होता आणि त्यामुळे निवडणुकांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं. मला आठवतं कधी नव्हे तर आदित्य ठाकरे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यावेळी कसब्यात आलेले होते, जे याच्या आधी इतिहासात कधीच झालेलं नव्हतं. आणि हे सगळं कोणासाठी चाललेलं होतं? नाव आहे रवींद्र धंगेकर. सोबत आहेत माझ्या. भाऊ काय चाललंय नक्की जरा सांगा. तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. जय महाराष्ट्र करतो. जय महाराष्ट्र, महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. जय महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सगळ्यांचा आहे आणि महाराष्ट्रावर सगळ्यांचंच प्रेम आहे. आणि का करू नये महाराष्ट्रावर प्रेम? महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. तर विषय असा आहे की सगळ्यांचे आभार मानतो तुमच्या माध्यमातून. आज संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांशी माझी बैठक आहे आणि जो काय निर्णय होणार आहे त्या निर्णयाची मी तुमच्याशी चर्चा करेलच. परंतु मला लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर लढलो आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. माझं कोणावर मनात कोणाबद्दल वाईट नाही आहे आणि सगळ्यांनी चांगली मदत केली, त्यामुळेच मी लढलो. आज कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र बसलो. 2 महिने ती चर्चा चालू आहे आणि शिंदे साहेबांच्या माझ्या कामानिमित्त भेटी नेहमी होतात, आजही होणार आहे. पण आज आम्ही निर्णय आज काय व्हायचा तो आज बसणार आहे आणि निर्णय झाला तर आजच झाला तर मग तुमच्याशी मी चर्चा करेलच ना 7 वाजता. थोडक्यात याचा अर्थ आधी एक निर्णय झालेला आहे तो म्हणजे काँग्रेसला सोडचिठ्ठी येण्याचा. मी संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे कारण शेवटी एका टप्प्यात बोलून सगळा विषय संपणार नाही. तर मला बोलायला थोडा स्पेस लागेल आणि मी 7 वाजता बोलून तुमच्याशी निर्णय घेईन. पण सदस्यत्वाचा राजीनामा झाला अजून नाही दिला मी. अजून दिला नाही? कुठं दिला अजून? अजून राजीनामा दिला नाही काँग्रेसचा. पण मी भेटणार आहे, बोलणार आहे आणि तसं माझं काँग्रेस पक्षाचं कुठलं पद नाही माझ्याकडं. तसं काय पद नाही माझ्याकडं. पण मला सांग म्हणजे काय नक्की झालं काय? कारण मला आठवतं आहे तुम्ही पहिल्यांदा म्हणजे आमदार जेव्हा झाला इथून तेव्हा या सगळ्या म्हणजे आधी मनसेमध्ये होता, त्याच्या आधी शिवसेना, मग काँग्रेसमध्ये. पण आत्ता रिसेंट टाईमला जेव्हा तुम्ही आमदार झाला तेव्हा तर तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर झाला. मग असं नक्की काँग्रेसमध्ये काय घडतंय किंवा काय घडलं की ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटतं की आता ठीक आहे आपण शिंदे साहेबांपर्यंत पोहोचावं? नाही, तो 7 वाजता सविस्तर बोलतो कारण जे काय बोलायचं ते 7 नंतर बोलणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांशी माझी बैठक आहे, त्यात काय मी लपून नाही, सगळ्यांना सांगूनच चाललो आहे, तुम्हालाही सांगून चाललो आहे. आणि माझं कोणाचा आक्षेप नाही, मला पक्षाबद्दल काय वाईट नाही, कुठल्याही पक्षाबद्दल ना. मी चुकलो, काय झालं ते मी चुकलो, निवडणूक मी हारलो, पक्ष हारला नाही, मी हारलो, हे मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणाला दोष देणार नाही. पण तुम्ही आता जे म्हणता की पक्ष नाही हारला, मी हारलो, तर मला ते आठवतं की निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्यानंतर पण काही ठिकाणी मला तुमचे फ्लेक्स दिसायचे, काँग्रेसचा पंजा दिसत नव्हता, अशा बातम्या पण झाल्या होत्या तेव्हा. ना ते शेवटी लोकांनी आजही माझ्या ऑफिसवर पांजा अजून बी. हे लोकांना बघण्याचे चष्मे वेगवेगळे असतात, विरोधक असतात आणि त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आणि शेवटी लोकांचं मत आहे, पंजा असू नसू, शेवटी जनतेची बांधिलकी आपल्याला आहे, त्यामुळे ती बांधिलकी मानणारा कार्यकर्ता. पण बघा आता हा काही निर्णय तुमच्या एकट्याचा नसणार, तुमच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली असेल, इथल्या कदाचित काही मतदारांची बोलणार असेल, तर साधारण काय मिटिंगचा सूर काय होता? नाही, ह्याच्यामध्ये आता सगळे सूर तुम्हाला 7 वाजता काहीतरी सांगायला पाहिजे ना, सगळे सूर सांगतो मी. आणि त्यामुळे 7 वाजता माझी बैठक झाली, निर्णय झाला की तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही काही बोलत नाही आज नक्की काय झालंय? नाही, विषय तो नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं की याच्या आधी काही कॉन्फिडेन्शियल ठेवा असं काय? नाही, असं काय नाही. शेवटी जे काय होणार आहे त्यानंतरच ना. आपण नाही का म्हणतो लाडू द्यायचा का जिलेबी द्यायची, पेढा द्यायचा का जिलेबी द्यायची, ती नंतर ठरते ना. बरं, मला आता हे सांगा, राजकीय पर्याय तर तुमच्यासमोर उपलब्धच असतील कारण बऱ्याच वर्षापासून इथं काम करताय, नगरसेवक राहिला आहे, तुमच्या आमदारकीची टर्म झाली. पण मग एकनाथ शिंदे हाच पर्याय का? मी 7 वाजता ही सविस्तर चर्चा केल्यानंतर तुम्हाला उत्तर देणार आहे. कारण शेवटी पर्याय का नको, कोण कुठला होता, ह्याची सगळी उत्तरं तुम्हाला
7 वाजता अधिकृत माझं बोलणं झालं की तुमच्याशी बोलतो. बरं चला ठीक आहे, तुम्ही 7 वाजता ते सांगाल, पण मला सांगा की काय ओव्हरनाईट तर कोणती गोष्ट घडत नसते, ती प्रोसेस असते. ते शिंदे साहेबांसोबत नक्की कुठून जुळलं म्हणजे काय? नाही, पूर्वीपासून शिंदे साहेब आम्ही एका पक्षात काम करतो. मी शिवसेना तेव्हापासून संबंध काही नवीन नाहीत. उदय सामंत असे नाही असे आम्ही नेहमी, आणि तसं भेटलो तर आमची एका कार्यक्रमात बी आमच्या बऱ्याच चर्चा बिर्चा असतातच. त्यामुळे ते काय शिंदे साहेब काही नवीन नाही आणि उदय सामंत बी आम्हाला काही नवीन नाही. पण आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, 7 वाजता तुम्ही भेटणार आणि तुमचा पक्षप्रवेश होणार वगैरे सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही चाललाय सत्ताधारी पक्षात, त्यांचा मित्रपक्ष आहे भाजप. मग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथे रासदे असतील, तिकडे मुरलीमुळं असतील, आता सगळ्यांची जुळून घ्यायला लागेल की? तुम्ही सूर्य धसकडे बघा ना, आमदार सूर्य धस बोलतोच की, तो चुकीचा असेल तर तो बोलतोच की. आणि असं कुठल्या पक्षात आहे चूक दाखवायची नाही असं पक्षात असतं का? कुठं ठरलेलं आहे का? आपली बांधिलकी पुणेकरांची, आपली बांधिलकी सर्वसामान्यांची, त्यांच्यासाठी जे काय नाही ते बोलणार ना आपण. तुम्ही धसांचं उदाहरण दिलं, धसांचं आता परिस्थिती काय, म्हणजे राजकीय परिस्थिती आता अशी आहे की 132 आमदार आहेत ते सगळे मिळून, तर ते त्यांच्या छोट्या मित्रपक्षांवरती बोलणं हे त्यांचं लिव्हरेज झालं पॉलिटिकल. त्यांच्याकडे आता तो होल्ड आहे. इकडून असं कोण आहे की जे भाजपच्या आमदारांबद्दल बोलत आहे? सगळे बोलतात, बोला का तुम्हाला कळलं ना? चुकीचं असेल तर बोलणारच ना, चुकीचं असलं बोलणारच ना, चूक तर दिसली पाहिजे ना. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या काळात जर तुम्ही आता एकनाथ शिंदेसोबत येत आहे, तर मुरली मोहोळ असतील किंवा इकडे रासदे असतील, यांचे जर काही इश्यू असतील तर तुम्ही लावून धरणार आहे? ना विषय तो ना, मी काय कोणाचं वैयक्तिक कोणाचं नाव मी घेणार नाही. माझ्या नाही नाही, विरोधक राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, सगळे एकमेकाचे विरोधकच असतात. उद्या विरोधक होईल, नाही युती झाली नाही. आता आपण बघितलं ना, शिवसेना आणि भाजपचं तर वर्षानुवर्ष प्रेम होतं, एका दिवसात तुटलं, परत उडण, काय सांगता येत नाही. राजकारणामध्ये काय सांगता येत नाही. आणि त्यामुळे कोणाचा दोस्त कोणाचा दुश्मन हे नंतर कळतं ना. पण मग जेव्हा तुमचा इकडे काँग्रेसचा निर्णय झाला होता, तर मग ते असं म्हणावं लागेल का की तुम्हाला इथे एक राजकीय संधी होती, ती संधी तुम्ही त्यावेळी साधली आणि म्हणून मग त्या निवडून येण्यासाठी जर तुम्ही ती अपॉर्च्युनिटी हेरली असं? ह्याचं उत्तर देतो ना तुम्हाला 7 वाजता. याचं पण उत्तर कसं काय साधं? सगळंच एकदम उत्तर तयार आहे ना, आता लिफाफा तयार करून देतो हातात. नाही, कारण तुम्ही होता पुढचं विचारत नाही मी, जे झालेल्या गोष्टी त्याच्याबद्दल विचारतो ना. नाही, म्हणून तर आता दुसऱ्याला संधी द्यायला चाललोय मी. दुसऱ्याने संधी घ्यावी, काय मला का देता असं माझं मत. ठीक आहे. एक महत्त्वाचं म्हणजे आत्ता सत्तेत आहात, अगदी 235पर्यंत सगळ्याची टोटल गेलेली आहे सरकारची. पण एक बघितलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी आता आपण इथं कसब्याबद्दल जरी विषय हा असला तरी मला असं वाटतं की ज्यावेळी मंत्रालयाच्या अँगलने आपण गोष्टी बघतो ना, त्यावेळी कळतं की भाजप त्यांच्या मित्रपक्षांसोबतची जी काही वागणूक असेल किंवा याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. अशावेळी तुमचे इथले स्थानिक आमदार भाजपचे रासने आहेत, इथं पुण्याचा खासदार भाजपचा आहे ज्यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं आहे, अशावेळी तुम्हाला आणखी खडतर होते सगळी राजकीय वाढ, असं नाही वाटत? राजकारणात खडतर बिडतर काही शोधायचं नसतं. राजकारणात लढायचं असतं, लढत राहायचं असतं. उद्याचा दिवस जनता ठरवत असते, आपण नाही ठरवत. आपण फक्त रस्त्यावरून काम करायचं असतं. म्हणजे ते काय मिळणार आहे काय जाणार आहे हा विषय नाही, आपल्याला लढायचं आहे आणि लढत राहायचं. बघा, म्हणजे आता शेवटाकडे चाललो म्हणून विचारतो, 2014 नंतरचा एक पॉलिटिकल ट्रेंड आहे. तो ट्रेंड असं सांगतो की ज्या नेत्यांचे हात कुठेतरी दगडाखाली आहेत ते एकतर सत्तेचा आसरा घेतात किंवा त्यांच्यावरती अशी वेळ आणली जाते की त्यांना सत्तेशिवाय पर्याय राहत नाही. तुमचं एक्झाम्पल हे यापेक्षा वेगळं कसं काय? नाही बघा, तुम्हाला मी सांगतो, मी 7 वाजता याची सगळी उत्तरं देतो आहे. आणि काय चाललो, कशासाठी चाललो, कोण बोललं, का नाही बोललं, अजून 7 वाजायचे आहेत. माझी 7 वाजता भेट आहे. पण तुमचं आधीच ठरलंय सगळं, मला माहिती. नाही असं तुम्हाला वाटतंय, असं तुम्हाला वाटतं. 7 वाजता अजून मला प्रवास मोठा आहे, 200 किलोमीटर मुंबई इथून 7 वाजता भेटायचे. त्यामुळे अजून 200 किलोमीटरचं अंतर किती मोठं आहे. शेवटचा प्रश्न मी आत्ता विचारला, त्यालाच पुढे त्या प्रश्नाला पुढे घेऊन जायचं आहे. मधल्या काळात तुमच्या विरोधात वक्फ बोर्डाच्या जमिनीचं प्रकरण लागलेलं होतं सगळं, त्यावरून तुमच्यावरती ही राजकीय वेळ आली असं तुमचं काही म्हणणं आहे का? नाही नाही, असं काय नाही. मी चुकलो तर माझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि मी जर चुकलो नसेल तर जे माझ्या कुरघुड्या करत असतील ते त्यांनी ते थांबवावेत, एवढाच विषय. चला, खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा.
रवींद्र धंगेकर होते, म्हणजे शिवसेना, तिथून मनसे, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर त्या जिथे आमदार झाले आणि त्यानंतर आता परत एकदा शिवसेना कोणती? एकनाथ शिंदेंची. असा आता हा राजकीय प्रवास. मुद्दा असा आहे की एका मतदारसंघापुरतं हे काय फक्त गोष्टी नसतात. बऱ्याच म्हणजे राजकारणात सिम्बॉलिझम फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच घटना घडतात आणि त्या घटनांमधून नक्की काय त्याचे इंटरप्रिटेशन होतात, त्याचे काय अर्थ निघतात, या सगळ्यावरून ते राजकारण प्रवाही राहतं. कसब्याचं हे नक्की प्रकरण कुठपर्यंत जाणार महाराष्ट्रात इंटरेस्टिंग आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत थांबतो आता इथेच.